नमस्कार मित्रांनो, मी सूर्यकांत जोशी. आत्ता मी उभा आहे ते कुडाळ पाचगणी रस्त्यावरती आणि कुडाळपासून जवळच असणाऱ्या आगाचा ओढा या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे. जो जुना पूल होता तो पाडण्यात आलेला आहे आणि नवीन पुलाचं काम चालू आहे. हा पूल जवळपास 4 महिने झाले जुना पूल पाडलेला आहे आणि नव्या पुलाचं बघताय आता या ठिकाणी पाया भरलेला आहे यांनी. परंतु ह्या सळया ज्या आहेत ह्या पाण्यामध्ये जवळपास 3 महिने झाल्या ह्या अशाच चढत आहेत आणि याबाबत आम्ही अभियंत्यांशी सुद्धा संपर्क साधला आणि हे लोखंड गंजून खराब होईल अशी कल्पना दिली. तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही त्या संबंधित ठेकेदाराला सांगितलं की पाण्याच्या हाईटच्या वरपर्यंत तुम्ही कॉन्क्रीट भरून घ्या. पण तरीसुद्धा गेल्या 3 महिन्यामध्ये ह्या ठेकेदारानं कोणतीही कारवाई केलेली नाही आहे. अर्थातच मित्रांनो, ही जी विकास कामं आहेत ते सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नानं जावली तालुक्यात कोट्यवधी रुपयांची कामं येत आहेत. भाषणांमध्ये सुद्धा सगळे नेते महाराजांचा जय जयकार करत असतात. नक्कीच कौतुकास्पद असं काम महाराज साहेबांच्या माध्यमातून होतं आहे. परंतु ठेकेदारांच्या या अनास्थेमुळं या चांगल्या चांगल्या कामांची अशी वाट लागते. कामांचा दर्जा आणि त्यातमध्ये होत असणारी हायगाई पाहता या ठिकाणी विचार करण्याची वेळ आलेली आहे. बऱ्याचदा ही कामं ठेका घेतलेला असतो एका कॉन्ट्रॅक्टरनं, मोठ्या ठेकेदारानं, आणि त्यातमध्ये उपठेकेदार जे असतात ते बहुतांश राजकीय कार्यकर्ते असतात आणि त्यांनाही राजकीय पाठबळ मिळतं. परंतु असं जरी असलं, कार्यकर्त्यांना नक्कीच प्रपंच आहे, त्यांनासुद्धा 4 पैसे मिळाले पाहिजेत आणि ते सुद्धा सक्षम होणं गरजेचं आहे. परंतु ही जी विकास कामं आहे ती पुन्हा पुन्हा होणारी नाही आहेत आणि त्यासाठी कामांचा दर्जासुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं कामांच्या दर्जासाठी सुद्धा अधिकाऱ्यांनी सुद्धा डोळेझाक करू नये किंवा राजकीय पाठबळसुद्धा अशा चुकार ठेकेदारांना मिळू नये. अशा जे काही ठेकेदार काम खराब करत असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे.